I'm feeling good. I'm feeling good. सातारा 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 ए थांब मला इंट्रो देऊन दे. तर व्हॉट्सअप गाईज नमस्कार. संध्याकाळचे आता बघा 9:30 झालेत. आज तारीख किती आहे? आज तारीख 24 आहे ना? 24 का 25 तारीख आहे. आणि आपण निघालो आहे देवीच्या दर्शनाला. आपण गणपतीचं दर्शन केलं होतं. तसंच आता आपल्यावर आहे सक्षम. त्याचं तोंड आपण आहे का नाही जरा पुढे गेलो दाखवू. नाईटचं जरा विजन आहे का नाही जरा वाईटच येईल असं वाटतंय मला. कारण की नाईटसाठी हा मोबाईल PT देणार आहे. तरी 4K 60 मध्ये करतोय मी एडिट म्हणतो आपलं रेकॉर्ड करतोय मी 4K 60 मध्ये. आता बघू कसं. तर आता आपण आलोय पवई नाक्यावर. रेकॉर्ड करत जातो पण एडिटिंगला 5 तास लागते ना माहिती का एडिटिंगला. हो लय उशीर लागतो. किती 20-30 महाराजांपाशी आपण अशा प्रकारे पोचलेला आहे. जय शिवराय. पहिलं दर्शन देवीचं करूया आपण पवई नाक्यावरचं. तुम्हाला म्हणत होतो आपल्यावर आजचा आपला ड्रायव्हर सक्षा हाताला काय झालं रे? कुणावर गेला थडकायला? तर गाईस आता तुम्हाला देवीचं दर्शन दिलं आपल्या पवई नाक्यावरची मेन देवी. तर आता आपल्याला तिथले जरा अध्यक्ष आणि कार्यकर्ते पण भेटलेत. तर ते मंडळाबद्दल जरा माहिती सांगतात. तर ते काय म्हणतात जरा बघा ऐका. नमस्कार. आमचं शिवाजी सर्कल दुर्गा माता उत्सव मंडळ गेली 75 वर्ष कार्यरत आहे. पवई नाक्यावर गेली 75 वर्ष देवी बसते आणि सांस्कृतिक कार्यक्रम सगळे व्यवस्थित करते. देवीची सेवा सगळे कार्यकर्ते करतात. आणि महत्त्वाचं व्यापारी सगळे मिळून एकत्र आहेत. व्यापारी आपलं योगदान देतात चांगलं. त्यातून हा उत्सव साजरा होतो आणि चांगल्या प्रकारे उत्सव साजरा. ठीक आहे. तुमचं नाव काय म्हणलं सर? माझं नाव महेंद्र कांबळे. चालतंय. आपल्या पवई नाक्यावरची देवी तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. व्हिजिट केले तर तुम्ही सरांना नक्की भेटा आणि आपल्याकडून हॅलो म्हणा. थँक्यू. सक्षावर बोलता सक्षाला म्हणतो तू सबस्क्राईब केलंय का? बघू सक्षानं सबस्क्राईब केलं का नाही. सक्षानं सबस्क्राईब नसेल केलं ना तर त्याला मग जरा देऊया आपण जरा तो बघूया. चॅनलचं नाव काय? जर्नी विथ प्रसन्न नाव आहे. व्हिडिओ लाईक केलेत मी. व्हिडिओ लाईक केलेत. बघा अशी आता बघा तुम्हाला एक लेसन देतो तुम्हाला. नाही ते लाईक सोडून द्या. लेसन सांगतो तुमच्या जवळचे त्यातला हा एक उदाहरण आहे की बघतात पण काय बोलायचं शब्द संपले. पण असून आता आपण त्याच्याकडून सबस्क्राईब करून घेऊया. लाईक नाही सबस्क्राईब कर चॅनल लवकर दाखव पब्लिकला सबस्क्राईब केलं म्हणून. तुम्ही पण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कर लवकर. बस आपल्या अजून एक सबस्क्राईब वाढलेला आहे. अशा प्रकारे आपण कुठं पोचलाय आपण पोचलाय मोती चौकात. मोती चौका म्हणजे आपली मेन देवी साताची मेन देवी. तुम्हाला गर्दीवरनच कळेल आता जरा की काय इथला विषय आहे. आपण बघूया आता पुढे. देख सुरक्षा कक्ष जिथे स्थापन केला आहे तेथे सुद्धा देणगी स्वीकारली जाईल. 3, 2, 1 सी द ब्युटी. आई साहेब साताच्या आई साहेब. ज्यांना मंडपामध्ये शक्य नाही गर्दी आई साहेबांचं दर्शन झालेलं आहे. मी क्लिप बघित असेल गर्दी पण बघितली असेल. तशीच आत्ताची गर्दी आहे का नाही ही गर्दी काहीच नाही. जी सकाळची काकड आरती असते ना 5-5:30 6ची त्या ह्याला ते पूर्ण जाम होतो. तो रस्ता मोती चौकाचा रस्ता पूर्ण जाम होतो. ती पण क्लिप त्याची शॉर्ट आपण काढूया जेव्हा मी आरतीला येईन. जेव्हा मी सकाळी उठीन लवकर. कारण की असल्या माणसांपासून मी राहतो ना आता जे सक्षम उठलो सकाळी
आपली तिसरी देवी सम्राट महालक्ष्मी. एक खनाळीतून खाली आले की आहे, म्हणजे आईसाहेबांच्या पाठीमागच्या गल्लीतून खाली सम्राट मंडळाची महालक्ष्मी. तर आता आपल्या 3 देवी बघून झाल्यात. एक तर आपण बघितली पवई नाक्यावरची, एक दुसरी भारत माता आणि एक आता इथं सम्राट. अरे आई साहेब बघितली, भारत माता बघायची अजून. अरे सॉरी आपण आई साहेब बघितली, भारत माता शोधतो. आम्ही सातारमध्ये राहतो, आम्हालाच कळलं आम्ही सातारमध्ये राहतो, म्हणजे आम्हाला माहित पण नाही भारत माता कुठं बसतो. पप्पांची घेऊन आला कुठे भारत माता मला माहित नाही. रात्रीचं फिरणं जरा रिस्कीच आहे, कारण की सगळ्यांनी एकदम काय म्हणतात त्याला, लिंबू सरबत प्यायला असतो म्हणून ते सगळे आपापल्या धंदीत असतात. म्हणून जरा रात्रीचं तुम्ही ड्राईव्ह करताना नाहीतर कुठं पण फिरताना जरा सेफ फिरा. तुम्ही जरी चांगले असाल पण पुढचे कसे असतील सांगू शकत नाही. जसं बरं माझा ह्यो बसलाय, मी जरी किती चांगला असलो पण ह्यो माझ्यावर फिरणारा किती त्याच्यापेक्षा चांगला आहे, म्हणून मी सेफ आहे. तुम्ही सेफ नसाल कारण की तुमच्यावर सक्षम नाहीये. आता आपण कुठलाही भवानी नवरात्री उत्सव मंडळ आपल्याला भारत माता आपल्याला बघितलं बाळा. आता मी आपला जो कॉन्टेंट देतो दर व्हिडिओमध्ये तो आता नाहीये, पण त्याला आपण फोन केला होता की भारत माता कुठं बसते म्हणून, कारण की आपण साताऱ्यात राहून आमचा उपयोग नाही, कारण की आम्ही काय फिरत नाही. मग आता त्याने सांगितलं आम्हाला कुठं बसते, सदर बाजारात बसते. तर आता आम्ही तिकडे निघालोय, पण तरी आपल्या सदर बाजार पण कुठे ते पण माहित नाही. पण आपण असू दे, आपण पब्लिकला विचारत जाऊ की सदर बाजार कोणीकडे आहे. आपल्यावर तसा साक्ष आहेच. आपण आता त्या पहिल्या स्पॉटवर आलेलो आहे जिथं आपण पहिली देवी बघितली होती, म्हणजे पवई नाक्यावरती आलो होतो. तर इथून आपण निघालेलो आहे भारत माता बघा. तर काय आपण आता आलेलो आहे सप्ती देवीचं दर्शन करा. आम्ही भारत माताला खरंच शोधत होतो भारत माताला, पण आपण पोचलोय आई भवानीच्या चरणी. तर ठीक आहे. आणि हा बघा ह्यो करतो त्याची रील शूट. तर गाईस आपण आलो होतो आई भवानीचं दर्शन करायला. तर तिथले जरा अध्यक्ष, तिथले खजिनदार आणि तिथले सगळे कार्यकर्ते आपल्यावर जरा आपल्या चॅनलवर येतात. तर ते काय म्हणतात जरा बघा, त्यांची मुलाखत घ्या. 31 वर्ष कार्यरत आहे. आमच्या मंडळाचं नाव श्री भवानी माता नवरात्र उत्सव मंडळ आहे आणि 1995 सालापासून हे मंडळ आम्ही स्थापन केलेलं आहे. या मंडळाची खासियत म्हणजे ही देवी नवसाची देवी आहे आणि जागृत देवस्थान आहे आमचं. आणि आमच्या इथल्या पूर्वी सर्व कार्यकर्त्यांची खूप मनापासून मनोभावी श्रद्धा असते इथं. आणि आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य एकच आहे की आमच्या इथं जी देवी नवसाची आहे आणि आमच्या देवीला केलेला नवसा पूर्ण होतोच होतो. इथं कार्यकर्ता असेल की त्याची नवस आधी म्हणजे हे मंडळ आमचं खूप छोट्या प्रमाणात होतं. हळूहळू आम्ही जे खूप मोठं करत आलेलो आहे आणि आमची अशीच इच्छा आहे की हे मंडळ अजून खूप मोठं व्हावं. आणि आई भवनाची इच्छा असेल तर आमचं मंडळ साताऱ्यातलं खूप मोठं प्रसिद्ध मंडळ व्हावं. म्हणजे तुमच्या सांगण्यानुसार हे सगळे एकत्र आहेत पहिल्यापासून, जेव्हापासून मंडळ सुरू झालं तेव्हापासून ते एकत्र आहेत. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे पहिलं खूप म्हणजे एकदम त्यांनी डेव्हलप करत आणि खूप मोठा मंडप आहे. आणि देवी पण तुम्ही बघू शकता. हा, आणि हा स्पॉट कुठे एरिया सांगा तुमचा? हा स्पॉट पवई नाक्यापासून खाली आल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलपासून खाली यायचं चर्च लागतो आणि चर्चपासून राईट मारल्यानंतर आपला स्पॉट आहे. आई भवानी. ओके, ही सगळी यांची टीम. तर आता आपण चार देवी बघून आलेत आपल्या. आता आपण भारत मातेच्या शोधत आहोत, भारत माता देवीच्या शोधत आहोत. आता बघू ही भारत माताच असावी प्लीज. नेक्स्ट वन, दिस वन. नाही चल खाली, आपल्याला भारत माता शोधायची पहिल्यांदा. भारत माता की जय. आम्ही आता भारत माताचं दर्शन होतं तोपर्यंत आपण दर्शन थांबवले, म्हणजे तो पण आपला प्रवासात चालणार. जो पण भारत माता दर्शन आहे इथंच असणार आहे, कारण की हे एवढं नियोजन इथं आहे म्हणलं. हे जे बचपन के दिन पण आणि बचपनमध्ये जे आम्हाला बसून देत नव्हती, म्हणजे बसायचो जम्पिंग आपण. अरे जत्राला भरली रे इथं, भारत माताची जत्राला भरली. अरे आऊ साहेब आहेत रे. अरे आज पण एक ओके, हे आहे कुठलं आहे मंडळ? युवक क्रीडा मंडळ आऊ साहेब. आपण इथं पण बघूया कसं काय विषय. बघा बोर्ड बघा. आपण पोचलेलो आहे, म्हणजे पूर्ण ट्रॅव्हलिंगचा हळू भारत मातापाशी पोचलेलो आहे. एकदम मस्ती आहे या माकडाला, याला आनंद चूक केली मी असं वाटतंय. नाही रिटेक करणार मी आता, जाणार डायरेक्ट पुढे मंडळापाशी. बघा वाईब बघा, वाईब.
चेक द वाईब. तर फायनली भारत माताच्या मंडळापाशी आम्ही आलेलो आहे. आवाज येतो ना माझा का जोरात ओरडू? साक्षात बोल काय तरी. विचारलं का तुला? माझा आवाज येतच त्यांना. विचारलं का तुला? त्यांना आमचं कनेक्शन आहे त्यांचं माझं. त्यांच्या पैसा द्या ना, कानात पैसा देत नाही बघ. त्यांच्या कानात डायरेक्ट आवाज होता माझा. पैसा देत नाही बघ. पैसा देतच नाही ती. वाईब बघा तुम्ही, भारत माता जिथली वाईब बघा तुम्ही. पूर्ण दिवाळी वाटायला लागली का? पण एक नंबर वाटतंय. 3, 2, 1 3, 2, 1. अरे वडतो भारत माताचं फायनली दर्शन घ्या. भारत माता वाईब चेक, वाईब चेक. तो तोंड पण येणार कळ. आंघोळ करून ये. आपण पुढे जाऊन फोटो. भारत माता इथली पण गर्दी तुम्ही चेक करू शकता. घे ना क्लिप बाळा. होतं का तुझं इन्स्टाची रील होते का तिकडे होता? आपल्या इथे भेटतील का अध्यक्ष कोण माहिती द्यायला? होय रे. तर आपण भारत माता जिथं आलोय आणि ह्या एरियामध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे देवीची वाईबच नाही, पूर्ण जत्रा भरली. पूर्ण जत्राची वाईब आहे. बघू शकता काय काय तर चाललंय, काय विषय काय नाही. म्हणजे देवी नाही, पूर्ण जत्राचा विषय चाललाय ह्या एरियामध्ये. तर नाही ब्लॉगर बिगर ए मध्ये येऊ नका रे, डिस्टर्ब करू नको मला. असं म्हणजे अशी माणसं असतात ना. मला इथं क्लिप घ्यायची मला. तर भारत मातापासूनच बाहेर आल्यानंतर इथं अजून एक देवी आहे. नाव आपण ते दाखवूया. आम्हाला आमचे भेटलेले आहेत कोण? श्रीभाऊ करेक्ट ना मी? काय म्हणते बोल. नाही काय दिवाळी एक आपली स्क्रीन लागणार आहे. तर त्या हिशोबात सगळ्यांनी एकदा अवश्य भेट द्यावी आणि देवीला पण कृपया यावं. एंट्रन्स मंडळाचं नाव सांग. युवक क्रीडा मंडळ. हां, तर इथं युवक क्रीडा मंडळापाशी श्रीभाऊंची स्क्रीन लागणार आहे. तर तुम्ही ह्या मंडळाला आवश्यक भेट द्यावी. आपलं नाक्यावरती शॉप आहे देवराज फोटो, त्याला अवश्य भेट द्या. तिथं आत्ता नवरात्रीची ऑफर चालू आहे. सध्या नवरात्रीचे जेवढे पण तुम्ही फोटो वगैरे काढताल त्यातनं आमच्याकडनं तुम्हाला प्रिंटिंगचं थोडंफार डिस्काउंट आहे. ते तुम्ही अवश्य भेट द्या आणि तुम्ही तिथं माहिती घ्या. तुमचे फोटोज वगैरे क्लिक करा आणि त्या हिशोबानं तुम्ही एक विजिट आम्हाला नक्की द्या. म्हणजे जे आता तुम्ही बघत असाल दांडे बिंडे खेळत जातात तेव्हा तुम्ही ती स्क्रीन बघता. स्क्रीनवर सगळे ॲडव्हर्टाईजमेंट असते. तर त्या स्क्रीनचं काम आपलं श्रीभाऊ करतो. तर श्रीभाऊचं मी नंबर तुम्हाला टाकेन इथे कुठेतरी टाकेन. त्याला कॉन्टॅक्ट करा नक्की. बाय बाय. येणार आहे का? शांत बघा. तर आपली मेन ज्या सातारच्या मेन देवी फेमस आहेत आईसाहेब आणि भारत माता, त्यांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आणि ह्या वर्षी वायसीपाशी एक देवी बसते. त्या आता आम्ही तिथं निघालोय. त्या देवीचं आगमन एक नंबर झालं. आपण त्या आगमनाला तर काय पोचू शकलो नाही, पण ती रील बघितली होती मी. आगमन त्यांनी एकदम ओजी स्टाईलमध्ये घेतलं होतं. त्यांनी पूर्ण ते आपले हे असतात का नाही काय रे त्याला म्हणतात जे हे बसतात बघ भजन बिजनला बसतात कीर्तनकार. ते तुम्हाला सांगेन काय त्याला मला ते आता नाव लक्षात येणं झालंय. आपण ते मंडळापाशी गेलो का नाही तिथं आपल्याला जर कुठले अध्यक्ष भेटले, कारण की इथं तर कोण अध्यक्ष जराही मोठे मंडळ आहेत, तर आपल्याला काही तिथं काही भेटलं नाही. काही आता आपण आलेलो आहे. कुठं आलेलो आहे कमेंटमध्ये सांगा. हे जागा बघून ही जागा बघून सांगा तुम्ही आपण कुठं आलेलो आहे. तर आपण जसं मी तुम्हाला तिथं भारत माता बघितल्यानंतर जी क्लिप घेत होती ते आतनं शांत बस. तर तिथनं तुम्हाला सांगत होतं आपण कमाटीपुरामधली एक आत्ता जी फेमस देवी आहे ती बघायला निघालो. तर ते आपण डायरेक्ट आता आपण भेटूया देवीपाशी. तर गाईस काली मातापाशी आपण पोचलो असेलच. हां करेक्ट हळू. तर गाईज आपण मगाचपासून जी शोधत होतो काली माता, तर आता आपण तिथं पोचलेलं आहे. मंडळ खूप मोठं आहे. त्यांनी नियोजन खूप जोरात केलं आहे. तुम्हाला आता देवी दाखवतो, देवीची मूर्ती दाखवतो. इन 3, 2, 1 आईच्या गावात इथं अध्यक्ष आहे तुम्ही.
तुम्हाला घेणार की भाई आयुष डॉन आयशाचं मंडळ आहे. मूर्ती नियोजन द्वारा केलं. आगमनचं धोरणच केलं तुम्ही करा की. मूर्तिकार म्हणजे जे आपण आता गणपतीच्या वेळेला बघितलेले जे जे तुम्ही मूर्ती पाहिलं गणपती जसे ते केलं ना तशीच ही मूर्ती या सरांनी केलेली आहे. मूर्ती बघा तुम्ही फक्त. तर गाईज तुम्हाला जे म्हणत होतं की आगमन जे सातारचं गाजवलेलं तर ह्या मंडळानं आगमन गाजवलेलं तर आता आपले कार्यकर्ते पण इथे भेटलेत. तर आपण संघर्ष मित्र समूह या मंडळात आलेलो आहे. तर आपल्या बरेच जरा इंटरॅक्ट करतात. तर सर आपल्याला सांगतील त्यांच्या मंडळाबद्दल त्यांच्या यावर्षी जे त्यांच्या देवीने रूप घेतलंय त्या रूपबद्दल आणि त्यांच्या आगमनाबद्दल त्यांचे मंडळ कधी स्थापित झालं तर त्या थोडी त्यांची हिस्ट्री सांगतील त्यांची ग्रुपचं जरा इन्फॉर्मेशन. सर नमस्ते. संघर्ष मित्र समूह कामडी बोरापेठ सातारा सायन्स कॉलेज समोर हे आमचं मंडळ आहे. गेली 24 वर्ष झाले आम्ही दुर्गामातेची प्राणप्रतिष्ठापना इथे कामडी बोरापेठ येथे करतो. तर अध्यात्मात एक अशी गोष्ट आहे की नवरात्रीची 9 रूप मूर्ती रूपात साकारणारे हे बहुता लोक जे सांगतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातलं एकमेव मंडळ आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूर्ती रूपात आजपर्यंत फार कमी लोकांनी रूपं पाहिलेली आहेत. तर आमचा संकल्प जो होता गेली 12 वर्ष झाली आम्ही ह्यात काम करतोय. मंडळाला 24वं वर्ष आहे पण 12 वर्षापासून आम्ही रोपं बसवायला सुरुवात केली आणि त्यामध्ये लोकांचा प्रतिसाद अप्रतिम आणि नाविन्यपूर्ण असल्यामुळे लोकांचा एक कल आमच्या बाजूने एक चांगला मिळाला आम्हाला. तुम्ही आज यावर्षी आगमन घेतलं त्या आगमनाबद्दल तुम्ही बॅकिंग काय नियोजन केलं होतं तुम्हाला काय सगळ्यांना काय दाखवलं होतं की हा जर पास्ट कसं आहे देवीबद्दल जर इन्फॉर्मेशन तुम्हाला आगमनाबद्दल सांगायचं तसं. मुळात हे रूप सगळ्यांसाठी नवीनच आहे. भारतात भारताचा पूर्ण विचार केला तर काल रात्री वाहन गाढव याची फक्त 2 ठिकाणी मंदिर असलेलीची नोंद आम्हाला सापडली. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूर्ती रूपात पूर्ण भारतात सार्वजनिकरित्याही कुठेही मूर्ती पूजली गेलेली नाही किंवा नसेल असा एक कयास आहे. याबद्दल अजून आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला काही त्यात तेवढी माहिती मिळाली नाही. आणि आगमना दिवशी आम्ही पूर्ण पारंपरिक पद्धतीने मूर्ती आगमनाचा सोहळा हा पार पाडला. त्याच्यामध्ये लोकांना आघोरी प्रकार थोडासा एक नवीन आणि या रूपाला सूट होणारा असा लोकांनी त्या गोष्टीला चांगला प्रतिसाद दिला. आणि वारकरी संप्रदाय जरा थोडासा कारण काय माहितीये का अध्यात्मात आज जी नवीन पिढी आहे त्यांना काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण दिल्याशिवाय त्यांची युनिटी राहत नाही. त्यामुळे हा आमचा एक संकल्प आहे. यापुढेही तो असा चालू राहणार आहे. यामध्ये आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी प्रचंड मोलाची साथ पहिल्यापासून दिलेली आहे आणि आता नवीन पिढी घडताना सुद्धा सगळ्या लोकांकडून किंवा सगळ्या त्या मुलांकडून आम्ही जी अपेक्षा ठेवतो त्या प्रमाणात ती सगळी सार्वजनिक कामं वगैरे सगळी केली जातात. तर युनिटी बद्दल जसे सर बोलले युनिटी तर त्यांचे तुम्ही बघत असाल आता 11:30 वाटलेत आणि एकदम कोऑर्डिनेशन ते आपल्याबरोबर बोलत आहेत. तर ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि सरांचे आपण खूप आभार मानेन. थँक्यू. 11:30 वाजता पण तुम्ही एवढं आम्हाला रिस्पॉन्सिबल सगळं सांगेल तर थँक्यू. मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे की आमचं मंडळ जे आहे हे सर्व जाती समूह करणारं मंडळ आहे. आमच्यामध्ये कुणी असं भेदभाव करणारं नाहीये, कुठल्या जाती धर्माविषयी भेदभाव करणारं नाहीये. आणि विशेष म्हणजे ह्या 24 वर्षात आमच्या मंडळाचे जे खजिनदार आहेत ते म्हणजे आमचे खानभाई हेच आमच्या मंडळाचे खजिनदार सुद्धा आहेत. आणि देवीचा पहिल्या दिवशीपासूनचा जो मान आहे त्या पहिल्या दिवशीची आरती ही त्यांच्याच हस्ते आम्ही करत असतो. हे आमचं मंडळ इथं कामाडीपुरा सातारा या ठिकाणी स्थित झालेलं आहे. तरी सर्वांनी ह्या वर्षी बसवलेल्या ह्या महाकाली रूपाचं सर्वांनी दर्शन घ्यावं ही तुम्हाला एक विनंती. आणि तुमच्यासाठी सुद्धा हेच सांगेन की जसे या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र राहत आहोत सगळीकडे हाच एकोपा कायम ठेवावा. त्यांनी बोलण्याची संधी दिली याबद्दल थँक्यू. असे ते बोलले की ह्यांचे दरवर्षी वेगळे रूप असतात. तर पहिलं आपण तुम्हाला दाखवतो पहिलं रूप असणार. ह्यांचे पहिलं रूप हे होतं, सेकंड रूप, थर्ड रूप, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि एक करंट, सेवन्थ. बरं जसे सर आपल्याला बोलले होते युनिटी. हा तर बघा हे हसत खेळत सगळे आत्ता 12 झाल्या पण सगळी पोरं सगळे म्हणजे असं नाही की सगळ्या त्यांच्यात बारका 17-18 वर्ष म्हणजे आपला आयुष आता किती 19 वयापासून ते सर आता किती एज आहे ते एज नको विचारायला पण सगळे एकत्र आहेत. सगळे हसत आहेत
तर तेच हेच युनिटी सगळ्या ग्रुपमध्ये ठेवा आणि ग्रुप चालून द्या. चला बाय बाय सर. सक्षा आहे बाळा कुठे आहे ही चिमणी नाहीये. अरे बाबा काय रस्ता सक्षा ते तुझ्या हातात लागले ते मला वाटतं ते काकूंचा काही प्रॉब्लेम असणार आहे. पोरांवर असतं ना पब्लिक पोरांवर असतं का नाही पोरांची अशी येडी चाललेलं असतं. त्याला ह्याला काय म्हणतं सुटले ह्याला आईस्क्रीम खायचे स्वतः म्हणतो थंडी वाजते पण आईस्क्रीम खायचे. साक्षा हळू साक्षा मला गाडी द्यायची नाही. व्हिडिओ बघितलं ना माझ्या घरच्यांनी. तर साक्षा आता मोठं केस बरोबर मोठं मन पण झालं साक्षाचं. तर साक्षा आपल्याला चालणार आहे आईस्क्रीम. आपल्याला चालणार आहे आता काय काय चालतंय बघू. हळू साक्षा आहे बाळा. साक्षा पेट्रोल पण टाकी उठू असं साक्षा आईस्क्रीम चालतोय तीच मोठं आपल्याला पुण्य होत आहे. थंड व्हा पब्लिक थंड व्हा. टी थंड हो जरा आता बघू ना तोंड. आपलं दर संध्याकाळी इथं असतं दुकान. आपल्या गाडीचं नाव आहे काय बरं ही स्पॉट आहे ना हे स्पॉट आहे ना. हां भारत आईस्क्रीम. तर पब्लिक आपण देवे बघून आलेलो आहे आणि देवे बघून फिरलो जरा आणि साक्षात जरा भूक लागली होती पण ट्रीट आपल्याला साक्षात देणार होता. तर फिरता आम्ही परत एकदा पोवई नाका जिथं आपण स्टार्टिंग केली होती पोवई नाकाची देवी बघून तिथं आम्ही रिटर्न आलो आणि तिथं आपल्याला आपले दादा भेटले. दादा दररोज संध्याकाळी इथं असते. तर तुम्ही एक सगळं फिरल्यानंतर तुम्हाला जर थंड व्हायचं डोकं परत चिल करत असलं तर आपण नक्की व्हिजिट करायचं भारत आईस्क्रीमला. दादा तुम्हाला भेटतील आणि तुम्हाला चांगला प्रसाद देऊन चांगला आईस्क्रीम द्या. आम्ही आत्ता फॉलोचा एक घोड घेतलेला 1 नंबर फॉलोत आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या आपल्या दादाला. सांग अँगलमध्ये मी येतो लाईट येते वगैरे लाईट येतच नसेल काळ येतोय ना काळ ते जायला लागतं काळा नको आता घरी गेलो नाही ते पायऱ्यामध्ये इको होता आवाज येत जरा काय येणार साक्षा नको नाही एवढं का पिढत एवढं पिढत असतं एखादा काहीच बघ बरं येतोय का मी अँगलमध्ये दादा नाही येत नीट आता लाईट दिली आम्ही. हा कळलं गोरा येतोय गोरा तर मी आहे गोरा तर मी आहे. पुढे गेला कमेंट सेक्शन मध्ये सांगू नका मी आहे गोरा. तर आपण 4-5 देवी बैल सातारा मधल्या पण थटशील जरा. तर गाईस आपण 4-5 देवी बैल असं सातारा मधल्या आज आपण सुरुवात केलेली आज पण सगळ्या मेन देवी बघितल्या आहेत. तर मला जे कार्यकर्ते आहेत त्यांचे जे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत सचिव आहे खजिनदार आहेत आणि जे आपल्याला भेटले त्यांच्याशी पण इंट्रोडक्शन करून घेतलं आपण त्यांच्याशी बोललो. या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की एन्जॉय कराल. देवी बघितलं एन्जॉय केले आणि जे त्यांनी इन्फॉर्मेशन सांगितली ते तुम्हाला कळली असेल. जर हा ब्लॉग तुम्ही इंटरेस्टेडनी बघितलं असेल देवीचे दर्शन जर झाले असतील तुमच्या घरी बसून तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि असली तुमच्या कडेला ठेवू नका अशी म्हणणार नाही कारण की असली नाही तर मग लाईफ तुम्ही काय एन्जॉय करताय द सेक्षा बी क्वाईट